खरं तर औपचारिक बोलण्याची सवय नाही आहे, त्यामुळे थेट आपण मुद्द्यावर येऊया। आदरणीय व्यासपीठ आणि विद्यार्थी आणि पालक, तुम्ही जर बघितलं असेल तर मला यायला थोडासा उशीर झाला। सगळ्या विद्यार्थ्यांनी मनापासून ऐका की मला यायला उशीर का झाला। कारण मी आणि विराज सर जेव्हा गाडीतून येत होतो तेव्हा रस्त्याच्या बाजूला एक गर्दी आम्हाला दिसली। ती गर्दी दिसल्यामुळं मी सरांना म्हटलं आपण जरा गाडी बाजूला घेऊया आणि बघूया गर्दी कशाची। तर आम्ही गाडी बाजूला घेतली आणि गर्दी बघितलं तर बघतो तर तिथे माकडाचा विलक्षण खेळ सुरू होता। माकडाचा खेळ सुरू होता। खेळाचा प्रकार फार विलक्षण होता। खेळाचा प्रकार अशा पद्धतीने विलक्षण होता की माकडाचा मालक माकडाच्या हातात 10 रुपयाची एक नोट द्यायचा आणि त्याला एक प्रश्न विचारायचा। माकडानं जर तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर होकारार्थी मान डोलावून दिलं तर माकडाचा मालक तुम्हाला 10 रुपयाचे 100 रुपये द्यायचा। मी बघितलं, एका व्यक्तीनं प्रश्न विचारला, दुसऱ्या व्यक्तीनं 10 रुपये देऊन प्रश्न विचारला, तिसऱ्या व्यक्तीनं 10 रुपये देऊन प्रश्न विचारला, पण प्रत्येक वेळी माकडानं नकारात्मक मान डोलावली। सकारात्मक मान डोलावली तर माकडाचा मालक 10 रुपयाचे किती रुपये देणार होता? पण बराच वेळ मी हे बघत होतो की माकड कुठल्याही प्रश्नाला होकारात्मक मान डोलावतच नव्हतं। जसं माणसाचं मळ इसाळपूर प्रवृत्तीचं असतं, मलाही असं वाटलं की आपणही एक प्रश्न विचारावा, म्हणून मी दबकतच खिशातून एक 10 रुपयाची नोट काढली, माकडाच्या हातात दिली। पण यावेळी मात्र आश्चर्य घडलं, माकडानं होकारार्थी मान डोलावली। माकडाचा मालक आश्चर्यचकित झाला। मला त्यानं त्या तंबू टाकला होता त्याच्या पाठीमागे घेतलं, म्हणाला बाबा गेली 3 वर्ष ज्या माकडाला मी नकारात्मक मान डोलावण्याचं प्रशिक्षण देत होतो त्याला तो असा कोणता प्रश्न विचारलास की त्याने माझे सर्व नियम मोडीत काढले आणि होकारात्मक मान डोलावली? मला कृपया तू सांग, मी 10चे तुला 100 नाही 1000 रुपये देऊ। तर मित्रांनो, मी त्या माकडाला प्रश्न विचारला होता, होय रे माकडा, ज्या नीट आणि जेई सारख्या परीक्षेमध्ये कोटा आणि राजस्थान इकडचीच मुलं राज्यात देशात पहिली येतात, तिथे बारामतीतील मूल हे राज्यात पहिले येईल का? तर माकडाने सांगितलं होतं, हो, बारामतीतील मूल राज्यात पहिले येऊ शकतं। खरं तर अशी गोष्ट मी मागची बरीच वर्ष सांगत होतो। अशी गोष्ट मी बरीच वर्ष सांगत होतो, पण मला हे तुम्हाला फार जबाबदारीने आणि आनंदाने सांगायला आवडेल की बऱ्याच वर्षानंतर आपलं स्वप्न जसं पूर्तीस येतं तसं सिद्धी बडे तिच्या रूपानं मला फार प्राऊडली सांगावंसं वाटतं की ते स्वप्न नीट 2025ला आपण जगतोय। बारामतीची मुलगी मुलींमध्ये राज्यात पहिली आणि देशात 3री आलेली आहे। तर एकदा तिच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया। तिच्या सत्काराचं नियोजन करण्यामागचा सरांचा एकच मानस होता, तो म्हणजे हे जे स्वप्न मी सांगत होतो की महाराष्ट्रातलं मूल सुद्धा देशात पहिलं येऊ शकतं किंवा राज्यात पहिलं येऊ शकतं, ही असते बाळांनो आपली बिलीफ सिस्टम। आपली जी मान्यता असते, आपला जो बिलीफ असतो त्याच प्रकारे आपण काम करत असतो। तर आपल्या आजूबाजूला अशा घटना घडल्या की मग आपली बिलीफ सिस्टम स्ट्रॉंग होते। तर मला इथं बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना, स्पेशली जे नीट आणि जेईची तयारी करतायत, त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे की आपण हे रेकॉर्ड पुढच्या वर्षी तोडण्याचा प्रयत्न करणार आहोत का? मुलांच्या बाजूने मला आवाज आला नाही। मला परत एकदा हा प्रश्न विचारायचा आहे की महाराष्ट्राचं मूल, बारामतीतील मूल नीट आणि जेईच्या सारख्या परीक्षांमध्ये देशात पहिलं येईल का? तुम्हा सर्वांना या पुढच्या वर्षी पुन्हा हीच गोष्ट मला सांगण्याची संधी द्यावी याच्या शुभेच्छा देतो आणि मी थांबतो। ऑल द बेस्ट।